रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, एप्रिल 2026 मध्ये मिथुन राशीसाठी असा एखादा दिवस येणार आहे का की तो दिवस तुमच्या आयुष्याचं नशीब बदलू शकतं? या महिन्यामध्ये तुम्हाला पैशाची मोठी संधी मिळणार आहे का अचानक खर्च वाढणार आहे की संकट येणार आहेत आर्थिक दृष्ट्या? तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला एखादी संधी मिळणार आहे की परीक्षा तुमची वाट पाहत आहे? आणि रिलेशनशिप दृष्ट्या या महिन्यामध्ये तुमचं नात्यामध्ये प्रेम जास्त फुलणार आहे की एखादा गैरसमज तुमच्यामधील अंतर वाढवणार आहे? आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एप्रिल 2026 मध्ये मिथुन राशीसाठी असा कोणता दिवस आहे महत्त्वाचा की ज्या दिवशी तुमचं नशीब बदलू शकतं? आणि कोणत्या दिवशी विशेष करून तुम्हाला सावध राहायचं आहे? आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घडणार आहेत की निगेटिव्ह, तर यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे, कारण शेवटी मी तुम्हाला त्या तारखा सांगणार आहे, तो दिवस सांगणार आहे, शुभ दिवस आणि अशुभ दिवस. तर चला आता आपण सुरू करूयात. पहिल्यांदा तर आता आपण पाहूयात की आर्थिकदृष्ट्या हा महिना एप्रिल मिथुन राशीसाठी नेमका कसा असणार आहे ते. 1 ते 4 एप्रिलमध्ये विशेष करून तुमच्यासाठी खर्च वाढणार आहेत. घर, वाहन आणि वैयक्तिक खर्च अचानकपणे उद्भवणार आहेत. 7 ते 10 एप्रिलमध्ये आर्थिकदृष्ट्या खूप चांगले संकेत तुम्हाला मिळणार आहेत, चांगले लाभ तुम्हाला मिळणार आहेत, कारण एखादं अडकलेलं जे काम होतं ना ते पुन्हा सुरळीत चालायला लागेल आणि त्यामधून तुम्हाला आर्थिक लाभ नक्की मिळणार आहे. 14 ते 17 एप्रिलमध्ये तुम्हाला नक्कीच एखाद्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी चांगले काही स्कीम तुम्हाला मिळतील किंवा अशा काही संधी तुमच्याकडे चालून येतील, परंतु घाईमध्ये कोणतेही निर्णय घ्यायचे नाही आहेत. 21 ते 24 एप्रिलमध्ये तुमचे जे काही आर्थिक अडचणी आहेत ते कमी होऊन आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता दाट आहे आणि जुने कुठे तुमचे व्यवहार होते अडकलेले, जुनं काही देणं घेणं होतं ते तुमचं पॉझिटिव्हली सॉल्व्ह होईल. आणि महिन्याचा जो शेवट आहे 28 ते 30 एप्रिलमध्ये पुन्हा खर्च वाढणार आहे, त्यामुळं अनावश्यक खर्च टाळण्याची खूप गरज आहे. जिथे गरज आहे तिथेच पैसे खर्च करा, नाही तर उगाचच खर्च वाढून तुम्हाला आर्थिक ताण येण्याची शक्यता आहे. तर महिन्याची सुरुवात आणि शेवट खर्च येणार आहेत हे तुम्ही ध्यानी ठेवा. आता नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना नेमका कोणता परिणाम घेऊन आलेला आहे, तर महिन्याची सुरुवात म्हणजेच 3 ते 6 एप्रिलमध्ये तुमच्यावर कामाचा ताण वाढणार आहे आणि वरिष्ठांकडून पण खूप प्रेशर तुम्हाला मिळणार आहे कामासाठी. 11 ते 13 हा जो काळ आहे यामध्ये तुमच्या कामावर खुश होऊन वरिष्ठ मंडळी तुमच्या कामाची प्रशंसा करतील आणि तुमच्यावर अजून जास्त जबाबदाऱ्या पण टाकतील. 18 ते 20 या काळामध्ये तुम्हाला सावध राहायचं आहे, काळजीने राहायचं आहे, कारण तुम्ही कामाच्या ठिकाणी राजकारण असेल किंवा काही गॉसिप्स असतील किंवा काहीतरी शिजत असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह होऊ शकता. तर यापासून तुम्हाला दूर राहायचं आहे, कारण हे तुम्हाला नुकसान देण्याची शक्यता आहे. 25 ते 27 एप्रिलचा जो काळ आहे तो तुमच्यासाठी खूपच चांगले मजबूत योग घेऊन आलेला आहे, कारण नोकरीची संधी मिळण्याचे खूप चांगले योग आहेत आणि प्रमोशन मिळण्याचे पण चान्सेस दिसत आहेत. आता व्यावसायिक वर्गाला हा महिना कसा असणार आहे, तर 2 ते 5 एप्रिलचा जो काळ आहे या काळामध्ये तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगायची आहे, कारण व्यवसायामध्ये थोडीशी आर्थिक मंदी जाणवू शकते. पण नंतर 9 ते 12 एप्रिलमध्ये तुम्हाला पुन्हा नवीन क्लायंट्स जोडतील, पुन्हा काही नवीन ऑर्डर्स मिळतील, काही नवीन संधी तुमच्याकडे चालून येतील. 16 ते 19 एप्रिलचा जो काळ आहे यामध्ये भागीदारीमध्ये थोडीशी सावधगिरी तुम्हाला बाळगायची आहे. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये बिझनेस करत असाल सध्या, तर करार करणे किंवा कोणावरही लगेचच विश्वास ठेवणे असेल किंवा पार्टनरसोबत काही मतभेद वगैरे होण्याची शक्यता आहे, मग तिथं थोडीशी सावधगिरी बाळगा आणि प्रत्येक गोष्ट ही शांततेने
करण्याचा प्रयत्न करा. 22 ते 26 एप्रिल म्हणजेच मंथ एंडचा जो काळ आहे तो तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण पुन्हा काही आर्थिक नवीन संधी तुमच्याकडे चालून येतील, नवीन क्लायंट्स तुम्हाला मिळतील, विशेष करून नवीन डील तुम्ही क्रॅक करणार आहात आणि व्यवसायामध्ये एक नवीनच तुम्ही प्रयोग करणार आहात. जे तुमचे विरोधक आहेत त्यांच्यावर तुम्ही मात करणार आहात आणि कोणती नवीन डील तुम्ही केलेली होती त्यामधून तुम्हाला भरपूर आर्थिक फायदा पण मिळणार आहे. तर लक्षात ठेवा, महिन्याचा शेवट तुमच्यासाठी खूपच लाभदायक असणार आहे. जरी महिन्याची सुरुवात थोडीशी कमजोर असली तरी काय हरकत नाही आहे. करिअरच्या दृष्टीने 6 ते 9 ही जी तारीख आहे किंवा हा जो काळ आहे यामध्ये तुम्ही तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये एक मोठा निर्णय घेणार आहात. सोबतच 13 ते 16 एप्रिल दरम्यान तुम्हाला नवीन काहीतरी एखादी संधी मिळणार आहे स्वतःच्या डोक्यामधील कल्पना प्रत्यक्षामध्ये उतरवण्यासाठी. आणि 23 ते 27 एप्रिलचा जो काळ आहे यामध्ये तुम्हाला नक्कीच स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळणार आहे आणि एक चांगली प्रगती करिअरच्या दृष्टीने तुम्ही खूप प्रगती करणार आहात. जे तुम्ही ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक पाऊल पुढे गेल्याचं तुम्हाला दिसून येणार आहे. महिला वर्गासाठी मात्र जबाबदारी वाढवणारा हा महिना आहे. कारण तुमच्यावर अचानक खूप जबाबदाऱ्या वाढणार आहेत. घरात एखादं कार्य होण्याची शक्यता आहे, त्या कार्याची संपूर्ण जबाबदारी ही तुमच्यावर असणार आहे. जे कोणी वर्किंग वुमन आहेत त्यांच्यावर पण त्यांच्या वरिष्ठांचं प्रेशर असणार आहे आणि तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी खरंच नवीन संधी पण मिळणार आहे. ज्या कोणी महिलांना नवीन सुरुवात करायची आहे त्यांच्या जीवनामध्ये, एखादं छोटंसं बिझनेस असेल किंवा तुम्हाला एखादी सर्व्हिस सुरू करायची असेल तर नक्की सुरू करू शकता. कारण त्याचा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळणार आहे या महिन्यामध्ये. आणि विशेष करून घरामध्ये कुटुंबामध्ये खूप आनंद राहणार आहे. एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे, मग ती तुमच्या संतानाबद्दल असेल किंवा तुमच्या करिअरबद्दल असेल. विशेष करून तुम्ही स्वतःसाठी काहीतरी खरेदी करण्याचे योग आलेले आहेत. मग तो एखादा दागिना असू शकतो किंवा स्वतःसाठी एखादी वस्तू तुम्ही घ्याल, वाहन खरेदी करू शकाल. असं काहीतरी खूप चांगली गोष्ट, पॉझिटिव्ह गोष्ट तुमच्या जीवनात या महिन्यामध्ये घडणार आहे. असं काही घडलं तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुमच्यासाठी काही शुभ दिवस आहेत, त्या दिवशी मग तुम्ही सुरुवात करू शकतात एखाद्या गोष्टीची किंवा काही चांगली कार्य तुम्ही त्या दिवशी करू शकतात. 8, 15, 22 आणि 29 या ज्या तारखा आहेत या तारखेला कोणतंही नवीन एखादी गोष्ट तुम्ही करू शकतात किंवा चांगली बातमी तुम्हाला मिळण्याची जास्त शक्यता आहे. विद्यार्थी वर्गासाठी मात्र महिन्याची सुरुवात थोडीशी काळजीयुक्त असणार आहे. कारण 1 ते 6 एप्रिलचा जो काळ आहे या काळामध्ये तुमचं लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मेहनत करावी लागणार आहे. कारण मन भटकण्याची शक्यता आहे, विचलित होण्याची शक्यता आहे. 10 ते 14 एप्रिलचा जो काळ आहे या काळामध्ये अभ्यासामध्ये खूप प्रगती करणार आहात तुम्ही. आणि जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी पण खूप उपयुक्त काळ आहे. नक्कीच तुम्हाला मनासारखे परिणाम पाहायला मिळतील किंवा पूर्वी कधी परीक्षा दिलेली असेल तर त्याचा निकाल या काळामध्ये लागू शकतो पॉझिटिव्हली. परंतु 18 ते 21चा जो काळ आहे या काळामध्ये मानसिक एखादं दडपण किंवा तणाव येण्याची शक्यता आहे. मग त्याचा परिणाम नक्कीच तुमच्या अभ्यासावर होऊ शकतो. तर काळजी घ्यावी. अशा काही गोष्टीपासून दूर राहण्यास तुम्ही शक्यतो करावे. पुन्हा महिन्याचा जो एंड आहे 14 ते 30चा जो काळ आहे, पुन्हा तुम्हाला काही शुभ संकेत मिळतील प्रगती होण्यासाठी. पुन्हा काही चांगले काळ किंवा चांगल्या गोष्टी तुमच्या कानावर येतील. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी महिन्याची सुरुवात म्हणजे 4 ते 7 तारखे दरम्यान एखादा छोटासा गैरसमज निर्माण होऊ शकतो तुमच्या नात्यामध्ये. पण नंतर 11 ते 15 या काळामध्ये पुन्हा नात्यामध्ये जवळीक जास्त वाढेल. तुम्ही जवळीक साधाल, गैरसमज दूर कराल. 19 ते 22 या काळामध्ये तुम्ही तुमच्या रिलेशनशिपबद्दल एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आणि 26 ते 28चा जो हा काळ आहे या काळामध्ये प्रेम व्यक्त करण्यासाठीचा हा उत्तम काळ आहे. जर तुम्हाला प्रपोज करायचं असेल तुमच्या पार्टनरला तर नक्कीच करू शकता. पॉझिटिव्ह परिणाम नक्कीच मिळेल. मला कमेंट करून सांगायला विसरू नका. जे कोणी सिंगल आहेत त्यांच्यासाठी 8 ते 12 तारखेचा जो काळ आहे त्या काळामध्ये विशेष करून एखादी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. 17 ते 20 एप्रिल दरम्यान एखादं नवीन प्रपोजल पण तुम्हाला मिळू शकतं. आणि 25 ते 29 म्हणजेच मंथ एंड जो आहे तो तुमच्यासाठी नवीन रिलेशनशिप सुरू होण्याचा काळ आहे किंवा तसे योग आहेत.
जे कोणी विवाहित लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांचं वैवाहिक जीवन ह्या महिन्याच्या सुरुवातीला थोडंसं तणावांनी भरलेलं असणार आहे, कारण एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. चढ उतारांनी भरलेला हा महिना आहे. महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी थोडीशी खराब जरी असली तरी महिन्याचं मध्य तुम्ही पुन्हा एकमेकांशी बोलून संवाद साधून त्या गोष्टी तुम्ही क्लिअर करण्याचा प्रयत्न करू शकतात आणि महिन्याच्या शेवटी तुमचं नातं हे खूप चांगल्या रीतीने पुन्हा पहिल्यासारखं जास्त प्रेमाने भरणार आहे किंवा बहरणार आहे. तुमच्यासाठी काही चांगल्या तारखा आहेत, त्या दिवशी तुम्हाला चांगले संकेत किंवा चांगली बातमी मिळू शकते आणि त्या तारखा म्हणजे 3, 12 आणि 21 या तारखेला काही चांगली गोष्ट किंवा चांगलं एखादं समारंभ वगैरे शुभ गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घडणार आहेत. कौटुंबिकदृष्ट्या हा महिना खूपच आनंदाने भरलेला असणार आहे, कारण कुटुंबामध्ये प्रेम वाढेल, एकोपा वाढेल. एक महत्त्वाचा निर्णय तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी घेणार आहात, सगळे मिळूनच घेणार आहात, परंतु मेन तुम्ही असणार आहात. अजून घरामध्ये एखादं शुभ कार्य होण्याची शक्यता आहे महिन्याच्या शेवटी आणि त्यामुळे घरातील वातावरण खूप वेगळं असणार आहे. घरात अचानक पाहुण्यांचं आगमन होणार आहे, त्यामुळे पण वातावरण खूप सकारात्मक असणार आहे. ज्येष्ठ व्यक्तिवर्गासाठी मात्र महिन्याची जी सुरुवात आहे 5 ते 9 एप्रिल विशेष करून या काळामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. 13 ते 17 एप्रिल दरम्यान तुमचं मन खूप प्रसन्न असणार आहे, कारण काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार आहेत. काही मित्रमंडळी तुम्हाला गाठ पडणार आहेत, एखाद्या समारंभाला तुम्ही भेट देणार आहात आणि तिथे तुम्हाला पुन्हा तुमचे जुने काही व्यक्ती भेटणार आहेत. मग त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहणार आहे, त्यांच्यासोबत पुन्हा काही जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. परंतु 23 ते 27चा हा जो काळ आहे त्याच्यामध्ये पण कुटुंबाकडून तुम्हाला भरभरून सहकार्य मिळणार आहे, तुम्ही जे काम करत आहात त्याच्यामध्ये किंवा तुम्ही कोणतंही एखादं कार्य करत आहात त्याच्यासाठी. तर त्यामुळे हा महिना तुमच्यासाठी खूपच प्रफुल्लतेने भरलेला, आनंदाने भरलेला असा असणार आहे. नक्कीच कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. आता काही शुभ गोष्टी तुमच्यासाठी मी सांगत आहे. तुमच्यासाठी शुभ रंग आहे हिरवा आणि पिवळा. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 2 आणि 6. शुभ वार आहे बुधवार आणि शुक्रवार. शुभ दिशा आहे उत्तर आणि ईशान्य आणि तुमच्यासाठी शुभ तारखा आहेत 5, 9, 11, 14, 21 आणि 27 या तारखेला तुम्ही कोणतंही शुभ कार्य सुरू करू शकतात. महत्त्वाचे डील तुम्ही फायनल करू शकतात, एखाद्या ठिकाणी भेट देऊ शकतात. काही अशुभ तारखा किंवा प्रतिकूल तारखा किंवा दिवस आहे त्या दिवशी तुम्ही कोणतंही काम करणं शक्यतो टाळायचं आहे. विशेष करून त्या दिवशी जे रुटीन तुमचं चालू असतं ते तुम्ही करू शकतात, पण महत्त्वाचं कोणतंही काम करायचं नाहीत. निर्णय विशेष करून घ्यायचे नाही आहेत, कोणतेही आर्थिक व्यवहार तुम्हाला करायचे नाही आहेत. आणि त्या तारखा आहेत 3, 7, 18, 23 आणि 29 या तारखा प्रतिकूल आहेत तुमच्यासाठी. तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुमच्यासाठी हा एप्रिल 2026 महिना जो आहे तो तुमच्यासाठी परीक्षा आणि संधी या दोन्हीही घेऊन येणार आहे. या महिन्यामध्ये योग्य वेळेला घेतलेला एक निर्णय तुमचं पूर्ण आयुष्य बदलणार आहे. हा महिना तुमचं नशीब बदलायला येणार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रह तुम्हाला संधी देत असतात, परंतु त्या संधीचा वापर तुम्ही कसं करतात हे फक्त तुमच्यावर अवलंबून असतं. आणि त्या संधीचं सोनं कसं करायचं किंवा त्याचा फायदा कसा घ्यायचा हे तुमच्याच हातात आहे. जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.